महाराष्ट्रात सध्या आसमानी संकट मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आहे. राज्यात धाराशिव, बीड, सोलापूर या जिल्ह्यातील पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जवळपास 70 लाख एकरावर पिकांचं नुकसान झालं. राज्य सरकारने यासाठी 31 लाख शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत करण्याचा जी.आर. काढला. नाशिक, पालघर, सोलापूर, बीड, जालना, धाराशिव अशा जिल्ह्यांमध्ये अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक अक्षरशः पाण्यात वाहून गेलं. यामुळे शेतकरी वर्ग सरकारच्या मदतीच्या अपेक्षेमध्ये आहे. 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन NDRFमधील भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी केली आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राला मदतीचं आश्वासन दिले. बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीनेही रुद्ररूप धारण केले आहे. जवळपासच्या गावांमध्ये वीज ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झालं. यासोबतच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी गाई म्हशी वाहून गेल्या. लोकांच्या जीवनावश्यक वस्तू या पुरात वाहून गेलेल्या आहेत. यामुळे आता दैनंदिन जीवन कसं जगणार असा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला. महाराष्ट्रातील ही स्थिती पाहून नाम फाउंडेशननेही लोकांच्या मदतीचं आवाहन केलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफीची हमी सरकारने द्यायला पाहिजे असं मत ठाकरे यांनी मांडलं, जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकेल. फडणवीस यांनी बीड, सोलापूर या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. या संकटात आपण मदत करू शकत असाल तर नक्की करा. यांच्या मते कमी दाबाच्या क्षेत्रात पाऊस झाला आणि मराठवाड्याचे क्षेत्र हे या पट्ट्यात आल्यामुळे मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मुलाखतीमध्ये मांडला. सध्याच्या पावसाबद्दल आणि तुमच्या शहरातील पावसाची सध्या काय परिस्थिती आहे याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.